ज्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, अभिप्राय दिला, ते नगरसेवक निवडून आले नाही आणि त्यांना मीच मत मारून खासदार केलं. शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही विदर्भासह महाराष्ट्रभर आता दौरा करणार. ज्या ज्या कोपऱ्यात जाता येईल त्या त्या सगळ्यांच्या हाती, सगळ्यांच्या मनात हा आदरपूर्वक शिवसेनेचा झेंडा, शिवसेनेचा धनुष्यबाण सन्मानपूर्वक वाटलं पाहिजे का ही शिवसेना माझी आहे, आमच्या सर्वांची आहे, सगळ्यांना घेऊन चालणारी आहे. आम्ही पाहतो तो असा कष्ट करणाऱ्या लोकांना त्यांना आपली वाटली पाहिजे असा एक प्रयास नक्की करू. बच्चू कडू म्हणजे शेतकऱ्यांची कवारी मानत असतात. आता सरकारमध्ये बच्चू कडू आलेले आहेत. सर्व प्रश्न मिटतील काय कसं आहे की जादूची कांडी नाही आहे. तुम्हाला जरी मुख्यमंत्री केलं तर तसं होणार नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील. आणि आम्ही सांगतोय, आम्ही नेहमी म्हणायचं आहे की आम्ही काही मुंबई दिल्ली वाल्याचा गुलाम नाही आहे नेत्यांचा, मी सामान्य माणसाचा गुलाम आहो. पण आता लोकांना वेळ आणली, ज्यांना आम्ही नेते समजत होतो त्यांनीच आम्हाला आता नेत्याचं गुलाम करायचं ठरवलं आहे. राजकीय परिस्थिती एवढी वाईट झाली का झेंडा, त्याचा रंग, रंगातला माणूस आणि मग जात, धर्म, पंथ आणि पैसा या ताकदीवर लोक राजकारण करायला लागले. सामान्य लोक सुद्धा त्याच्यात भरडले गेले. म्हणून आम्ही सांगतोय हा निर्णय घ्यावा लागला. ही मजबुरी का कारण नाही आहे, ही परिस्थिती बदली आहे. परिस्थितीमुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आम्ही तेवढाच कणखरपणा, तोच बाणा शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीनं ठेवू. भगव्यासह हा गौतम बुद्धांचाही भगवा आहे, हा शिवरायांचाही भगवा आहे, हा बाबासाहेबांचा आहे, आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे, अहिल्यादेवी होळकरांचा आहे आणि आमच्या अब्दुल कलामचा पण आहे. भविष्यात अचलपूर मधून विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण रिंगणात बिलकुल होतो. माझा हक्काचा मतदारसंघ आहे रे तो.